दत्तात्रयी यांनाही कृतज्ञपूर्वक वंदन. स्फूर्तिदायिनी मिलनवहिनी यांनाही वंदन. त्या ठिकाणी जमलेले सद्भक्त श्रोते नामधारक माता पिता बंधू भगिनी सर्वांच्या चरणी कृतज्ञपूर्वक वंदन. बाळगोपाळांना शुभाशिवण. संयोजकांचे मनापासून आभार. गणपतीचा सण संपला. सण संपत नाही, रोजच असतो तसा आहे की नाही. ज्यांनी फक्त गणपतीची वाट पाहतात वर्षातून एकदा त्यांना तो उत्सव संपला, आणि ज्यांना रोजचाच गणपती समजला, आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती, त्यांना तो रोजच आहे. आला गेला काही फरक पडत नाही आहे की नाही. म्हणून आता जो विषय आहे शहाणपण. समाज सुखी व्हावा, आनंदी व्हावा, सुसंस्कृत व्हावा, समृद्ध व्हावा, सर्वांगाने विकसित व्हावा यासाठी ऋषी मुनी तत्वज्ञानी थोर विचारवंत अभ्यासक शास्त्रज्ञ यांनी अनेक प्रयत्न केले, सखोल प्रयत्न केले, पण म्हणावं तसं यश त्यांच्या हाती लागलं नाही की नाही. पण सद्गुरूंनी मात्र अचूक मार्गदर्शन करून ते प्रश्न अगदी सहजपणे सोडवले. आपण सामान्य लोक नाही का, स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली आहे त्या व्यवस्थेला जीवन असा अमृत तुषार आम्हाला बहाल करून तो देऊन सद्गुरूंनी आपलं जीवन काय केलं, सुखी आणि समृद्ध केलं. म्हणजे जीवनामध्ये जीवन जगत असताना जी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केलेली आहे त्याला जीवन असं म्हटलेलं आहे की नाही. मग ते जीवन जगत असताना आपल्याला काय पाहिजे, जीवन हा शब्द खूप मोठा आहे. म्हणून सद्गुरूंना जीवन विद्या हे नाव सुचलं, आणि ह्या जीवन विद्येला जीवन विद्या हे नाव पडलं. त्याचं नावच आहे जीवन विद्या, म्हणजे जीवन जगण्याची कला आहे त्याच्यामध्ये जे शिकवतात, म्हणून ती जीवन विद्या. आणि ती जीवन विद्या आत्मसात करण्यासाठी आपण इथं येत असतो. मग ती जीवन जगत असताना ती कला, ते जीवन जगत असताना आपल्याला काय लागतं, शहाणपण लागतं आहे की नाही. मग आपलं रोजचा प्रपंच चाललेला असतो घरी, आपण काय रोज जगत असतो आहे की नाही. पण खास काहीतरी आपल्या जीवनामध्ये जीवन आपलं जगत असताना खास काहीतरी आपल्या जीवनात गोष्टी घडल्या पाहिजे म्हणून आपण अट्टहास करतो. मग त्यासाठी काही शहाणपणच लागतं ना. मग ते शहाणपण कुठं मिळतं, कुठं दुकानात मिळत नाही नाही का. त्याच्यासाठी कुठं यावं लागतं, सत्संगात यावं लागतं, बरोबर की नाही. म्हणून तुम्हाला माहिती आहे ते काहीतरी मिळतं आहे की नाही. म्हणून हे आपल्या मावशींनी हे दुकान दिलं आपल्याला सत्संगाचं, आणि ते कुठेही शोधून ते सापडत नाही, पण ते इथं आल्याच्या नंतर त्या दुकानात ते शहाणपण मिळतं. आणि ते कसं मिळतं, विनामूल्य, काही खर्च नाही, काहीही नाही, आणि ते या ठिकाणी मिळतं. आणि बघा आता या ठिकाणी त्यांना काही तबल्याची माहिती नव्हती, त्यांना पेटीची माहिती नव्हती, तरी पण ते काय करतात, आता ह्या वयामध्ये सुद्धा अध्यात्म विद्या ही कधी पाहिजे, तारुण्यात पाहिजे आहे की नाही. तेव्हा त्याच्यातून आपल्याला काय होतं, शहाणपण तयार होत जातं. लहानपणी मिळालं की ते बाळपणून मिळालं की ते शहाणपण येत जातं. म्हणजे लहानपणी शहाणपण. आता जे बालसंस्कारमध्ये चाललेले आहेत विषय, आपली श्वेताताई बालसंस्कार आता तिने चालू केलेले आहेत आहे की नाही. तर ते सद्गुरूने एक टप्प्याने ते दिले. पण असो आपल्याला लहानपणी मिळाले नाही, पण योग्य वेळी तरी मिळाले, बरोबर ना.
म्हणून त्यांना परत वाटतं की मला पेटी वाजवता येते, मला तबला वाजवता येतो, टाळ वाजवता येतं. ते हे येतं हा विश्वास आतमध्ये दृढ होणं ही किती मोठी साधना आहे ना. आता किती सुंदर साधना झाली. असं काही नाही की त्यांना कुठं नंबरच मिळवायचा आहे की नाही, पण इथे येऊन ती कला ते त्यांच्या पद्धतीनं सादर करतात आणि तो आनंद ह्या ठिकाणी तो वाढवतात. म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हणून ह्या शहाणपणासाठी आपल्याला सत्संगात यावं लागतं. आपण म्हणतो लहानपण देगा देवा, आहे की नाही. आपण देवाकडे काय म्हणतो, शहाणपण देगा देवा. म्हणून सतत आपलं जीवन जर यशस्वी व्हायचं असेल तर काय पाहिजे, आपल्याला शहाणपणच पाहिजे. म्हणून हे शहाणपण मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे काय, सद्गुरू. म्हणून सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरू वाचून ते मिळणारच नाही आपल्याला शहाणपण. म्हणून संतांची शरण गेली या वाचुनी, न ये नाम हातात असं म्हटलेलं आहे. संतांच्या शरण गेल्याशिवाय ते नाम हातात येत नाही आणि नाम हातात आल्याशिवाय शहाणपण येत नाही. म्हणून हे नाम येण्यासाठी काय केलं पाहिजे, अनन्य शरणांगती म्हणजे सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. म्हणून जा शरण गुरुला भव तरशील, तरशील प्राण्या तरशील, जा शरण गुरुला भव तरशील. म्हणजे भव जर करायचं असेल, ह्या भव सागरातून करायचं असेल तर आपल्याला कुठं जायचंय, सद्गुरूंची शरण केल्याशिवाय ते आपल्याला नाम आपल्या हाती येत नाही आणि ते नाम हाती आल्याशिवाय शहाणपण येत नाही. म्हणजे नामाने शहाणपण कसं येतं असं का म्हणता, असं वाटतं ना. पण बघ असं म्हटलेलं आहे की बैसोनी निवांत चित्त करी शुद्ध. म्हणजे बसून निवांत, म्हणजे आपण निवांत बसूनच नाम घेतो ना, आणि ते नाम निवांत बसून घेतल्याच्या नंतर आपल्याला चांगले चांगले विचार आपल्या मनात येतात. आणि सद्गुरूंनी काय केलंय, विचारावरच फोकस केलाय. विचार आणि विचार म्हणजेच नाम आहे आणि नाम म्हणजेच विचार आहे, दोन्ही एकच. हा दिव्य विचार म्हणजे दिव्यत्वातून जो तयार झाला, म्हणजे दिव्यत्वाची तेथे प्रचिती तेथे कर माझे ज्योती. म्हणजे दिव्यत्वातून ते नाम उदयाला आलं. म्हणजे अनेक ऋषी मुनींनी तपश्चर्या केल्या, एकांत संत एकांती बैसले, सर्व सार निवडोनी काढले, ते श्रीहरीचे नाम. ते संत काय, संतांनी काय केलं, एकांत बसले. ते असं उठली सुटल्याने सांगितलं नाही त्यांनी नाम घ्या म्हणून. सद्गुरूने असं सांगितलं आपल्याला, मना प्रार्थना मना प्रार्थना. सद्गुरूने काय केलं, ते बसले निवांत. त्यांना ते ज्ञान मिळालं सद्गुरूंकडून. त्यांचे सद्गुरू नाना महाराज, त्यांच्याकडून ते त्यांना ज्ञान मिळालं आणि त्याच्यातून त्यांनी काय केलं, उपासना केली, नामस्मरण केलं, सगळे ग्रंथ चाळले आणि त्यातून सगळ्या ऋषीमुनींचं तत्वज्ञान, संतांची शिकवण त्यांनी काय केली, चाळली. चाळून गोळून हे करून आपल्या जवळ छान असा, आपण गणपतीच्या हातात कसा मोदक ठेवतो की नाही गोड, तसं हे गोड ज्ञान विश्व प्रार्थनेच्या रूपात सद्गुरूंनी काय केलं, आपल्यामध्ये आपल्याला हातात सहज दिलं. तो गणपती कसा हातात मोदक घेऊन बसला होता ना सहजपणे, तसं ते आपल्या हातात सद्गुरूंनी ते ज्ञान आपल्याला दिलं. असं गोड मोदक, मोदक म्हणजे तो अगदी त्याचा जो स्वाद आहे ना, म्हणजे तो आपल्याला खाल्ल्याच्या नंतर आपलं ते मोदक म्हणजे आज तो आनंद, मोदक म्हणजे आनंद, तो आनंद आपल्यामध्ये तो खाल्ल्याच्या नंतर कसा होतो, तसं ही विश्व प्रार्थना सेवन केल्याच्या नंतर काय होतं, आपल्याला आनंदच होतो. म्हणून आनंदाचे तोही आनंद तरंग. म्हणून तो आनंद काय आहे, आपल्यात आहे ना, तर तो शोधायचा, कुठे शोधायला जायचं नाही आपल्याला, तो आपल्यातच आहे की नाही. म्हणून ते नामाने काय होतो, तो आनंद काय होतो, आपल्यातला तो विखुरलेला आहे, इकडं तिकडं काय झालेला आहे, पसरलेला आहे. जसं लोण्यामध्ये त्या ताकामध्ये लोणी असतं, पण ते दही असतं की नाही आधी, मग दह्यातून आपण ते दही घुसळल्याच्या नंतर काय होतं, लोणी तयार होते की नाही, ते ताक तयार होते, त्याच्यातून मग लोणी येतं की नाही. मग तसं ते त्या ताकामध्येच असतं, दह्यामध्ये असतं, पण ते आपल्याला लोणी म्हणून दिसत नाही, आहे की नाही. पण ते काय करावं लागतं, घुसळावं लागतं आपल्याला, तेव्हा ते
प्रक्रिया झाल्याच्या नंतर होतात ना सगळे पदार्थ. पण दूध आहे, पण त्या दुधाजवळ आपण जाऊन म्हटलं मला दही पाहिजे, ताक पाहिजे, लोणी पाहिजे असं म्हटल्यानंतर ते होणार आहे का? पण त्याची व्यवस्थितरित्या जर आपण ते प्रोसेस त्याची केली तर ते काय होणार, आपल्याला त्याचा ते लोणी मिळणार. तसं आपल्यामध्ये तो आनंद, जी शक्ती आहे आनंदाची, ती प्रत्येकामध्ये आहे. आणि ती आता गणपतीच्या ह्या सणामध्ये तुम्हाला अनुभवता आली असेल आहे की नाही. एरवी आपण एवढं नामस्मरण करत नाही, एवढं ते करत नाही, पण आरत्या म्हणतो सकाळ संध्याकाळ गणपती समोर. पण तिथे ते करत असताना तो आपला आनंद काहीतरी उफाळून येतो आहे की नाही. तो जो आनंद आहे तो उफाळून येतो. तसं ते लोणी कसं येतं, तसा तो पसरलेला, इकडे तिकडे पसरलेला आनंद म्हणजे विषयाच्या द्वारे तो इकडे तिकडे काय होतो, पसरतो. आणि तो काय होतो, जातो. तो म्हणजे बाहेर, म्हणजे आपण त्याला खेचतच नाही आतमध्ये, तो आतमध्ये पाहतच नाही तो आनंद, आणि तो जातो इकडे तिकडे नाही का. म्हणजे आपण बहिर्मुख होतो. मग आपल्याला काय व्हायचं आहे, नामस्मरणाने अंतर्मुख व्हायचं आहे. तर नामस्मरणाने आपल्याला काय व्हायचं आहे, अंतर्मुख. अंतर्मुख होतो आपण नामस्मरणाने. म्हणून नाम घेतल्याच्या नंतर काय होतं, शहाणपण येतं. मग हे सद्गुरूंनी हे नामस्मरण केलं, प्रार्थना म्हटली, आधी केले आणि मग जगाला सांगितले. म्हणून मी म्हटलं की नाही आता सहज सांगितलं नाही कोणी कुठल्या संतांनी. म्हणून संतांना नाम म्हणजे काय माहिती आहे, म्हणजे त्यांना नामाचे अनुभव आलेले असतात, म्हणून त्यांनी जगाला सांगितले. त्यांनी सहज असं नाही सांगितलं की घ्या नाम, उठासुटाने नाम घ्या असं म्हटलेलं नाहीये. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, आधी अनुभव घेतले आणि मग सांगितलं. मग तसं आता सुद्धा आपल्याला आपण प्रार्थना म्हणतो ना, तर आपल्याला अनुभव येतात ना, आहे की नाही. आपल्याला अनुभव येतात प्रार्थना म्हटल्याच्या नंतर की शांत होतं, मन होई शांत निवांत. म्हणजे आपलं मन काय होतं, शांत निवांत होतं अगदी. आणि म्हणून मग त्या प्रार्थनेत, म्हणून सद्गुरूने काय म्हटलं, म्हणून शांत बसून निवांत बसून तू काय म्हण, प्रार्थना म्हण, तुझे प्रश्न सुटतील. मग ते प्रश्न सुटण्यासाठी मग त्या प्रार्थनेतून काय होतं, आपल्याला बसलं ना निवांत, एखादा प्रश्न आपला जर सुटत नसेल तर आपण तो प्रश्न घ्यायचा आणि प्रार्थना म्हणत बसायचं. की मग काय होतं, तो प्रश्न कसा सोडवायचा याचं काय येतं, आपल्याला शहाणपण येतं. म्हणून ते शहाणपण कुठून येतं, ज्ञानातून येतं. मग ज्ञान कुठे मिळतं, शहाणपणातून ज्ञान येतं की नाही. मग ज्ञानातून शहाणपण येतं. मग आधी ज्ञान पाहिजे, मग ज्ञानासाठी कुठे गेलं पाहिजे, सद्गुरूंकडे गेलं पाहिजे. मग शेवटी सद्गुरूंकडे आलं पाहिजे ना आपल्याला. म्हणून जा शरण गुरुला भवतर्शील, म्हणून परत तिथं आलं पाहिजे सद्गुरूंच्या चरणाशी. मग तिथं आल्याच्या नंतर आपल्याला काय होतं, तिथं सद्गुरू ज्ञान देतात आहे की नाही. मग ज्ञानातून आपल्याला काय मिळतं, शहाणपण येतं. मग आपल्याला भक्ती करायची आहे, सद्गुरूंच्या जवळ जायचं एकदम. सद्गुरू वाचून सापडेला सोय म्हणतो ना आपण, तर सद्गुरूंच्या जवळ जायचं आहे, म्हणजे सगळं आत्मसात करायचं आहे सद्गुरूंनी ज्ञान दिलेलं. तर आपल्याला काय करायला पाहिजे, सद्गुरूंचं ज्ञान घेतलं पाहिजे. आणि मग ज्ञान घेतल्याच्या नंतर आपल्याला काय होतं, प्रत्येक गोष्टीची उखल होते, आपल्या प्रश्न आपले सुटतात, शहाणपण येतं. सद्गुरू ज्ञान देतात, ज्ञानातून शहाणपण येतं. आणि शहाणपण आल्याच्या नंतर प्रश्न सुटले की काय होतं, समाधान मिळतं. आणि समाधानातून काय होतं, आपल्याला आपण हे इथे येतो ते कशासाठी येतो, समाधानासाठी येतो की नाही. नाहीतर एरवी घरात आपल्याला आहेच काम, पण कुठेतरी मनशांती पाहिजे, आपल्याला शांतता पाहिजे, आनंद पाहिजे, याच्यासाठी आपण इथे येऊन बसतो आहे की नाही. म्हणून ते ज्ञान इथे आल्याच्या नंतर मिळतं. आणि ते ज्ञान आलं की शहाणपण येतं, शहाणपण आलं की समाधान मिळतं. आणि समाधान मिळालं की आपली गाडी काय चालते, व्यवस्थित सुरळीत चालते. आणि मग तिथे आपल्याला यश मिळतं आहे की नाही. म्हणून हे शहाणपण, म्हणून ह्या शहाणपणाची त्या ताईंनी सुंदर ग्रंथ वाचला की नाही. आता तिने फक्त सहजपणे तो वाचला, पण तिच्या वाचत असताना तिच्या, आता तिच्या बहिरमनाने वाचलं की नाही, तर तिच्या नकळतपणे एखादा अमृतसार आता ह्या वयामध्ये एखादा अमृतसार तिच्यामध्ये तो गेला आणि तिने तो पकडला आहे की नाही, तर तिच्या जीवनाची किती धारणा होईल, सुरेख धारणा होईल की नाही. म्हणून समाजाची सुरेख धारणा जी कशाने होईल, ती कशाने होईल, शहाणपणाने होईल
की नाही. म्हणजे समाजाची जर सुरेख धारणा आपल्याला करायची असेल तर ती शहाणपणानेच होईल. म्हणून आता जो उत्सव गणपतीचा झाला तर तो कुणी सुरू केला? लोकमान्य टिळकांनी सुरू केला. तर लोकमान्य टिळकांना पण असं वाटलं असेल की बाबा हा गणपती, बघा त्यांनी किती हा मोठा विचार केला की हा गणपती बसवायचं औचित्य म्हणजे काय, घरोघरी बसवल्यानंतर एवढं त्याच्यातून हे मिळणार नाही, ज्ञान मिळणार नाही, आहे की नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये हा गणपतीचा जो उत्सव होतो इतक्या मोठ्या प्रमाणात होतो की नुसती फक्त गणपती बसवायचा आणि फक्त आरतीमध्ये असं इथं नसतं महाराष्ट्रामध्ये. आणि लोकमान्य टिळकांना वाटलं की प्रत्येक म्हणजे समाजामध्ये जी युवा पिढी आहे, युवक आहेत, सोसायटीचा जो समाज आहे, आजूबाजूचे शेजारी पाजारी जे आहेत ते काय करतील, एकत्र येतील आणि ते एकत्र आल्याच्या नंतर काहीतरी चांगलं उद्याला येईल. त्या निमित्ताने त्यांनी काय केलं, हे उत्सव असा उत्सव हा सुरू केला. आणि त्याच्यातून आता गणपती म्हटलं की बुद्धीचं वरदान, गणपतीला बुद्धीचं वरदान काय आहे, भरभरून मिळालेलं आहे. आणि आपण त्याला आराध्य दैवत म्हणतो, बुद्धीचं वरदान मिळालेलं ते दैवत म्हणतो. मग त्याच्याकडे काय आहे, 14 विद्या आणि 64 कला आहेत त्यांच्याकडं. आणि मग आता ते आपल्यात सुद्धा आहे. मग ती कधी येणार आपल्याकडे, आधी म्हण घेई हाती तोची गणराज गणपती. मग तो गणपती मन रूपाने आपल्याकडे आहे की नाही, मन रूपाने तो आपल्याकडे आहे. किती 14 विद्या आणि 64 कलांनी तो काय आहे, भरलेला आहे की नाही. त्याचे डोळे बघा सूक्ष्म आहेत, एकदम बारीक नजर आहे, हाताने असा आशीर्वाद देतोय, हातामध्ये मोदक आहे की नाही. त्याचं पोट खूप मोठं आहे. त्याचं पोट मोठं काय आहे, सगळ्यांचे अपराध काय करून घेतो गणपती, पोटात भरून घेतो. म्हणून त्याचं पोट मोठं, ते खाऊन खाऊन नाही झालेलं आहे की नाही. आता आपल्या सुटले ढेऱ्या मस्तपैकी खाऊन आहे की नाही, तसं गणपतीची डेअरी म्हणजे गणपतीचं जे पोट होतं ते खाऊन नाही सुटलेलं आहे, पण सगळ्यांचे अपराध. आणि तेच तर शिकायला येतो आपण, आहे की नाही. सगळ्यांचे अपराध पोटात भरून घेतले म्हणून त्यांचं पोट असं गोल गोल मोठं झालं, आहे की नाही. प्रत्येकाला त्यांनी उत्तर देत बसले नाही, गणपती बाप्पा आहे की नाही, तो असंच म्हटला तसंच म्हटला तर ते आता त्यांना गणपती बाप्पाला सगळ्यांनी एवढं पुजलं नसतं. म्हणून लोकमान्य टिळकांनी काय म्हटलंय तिथं, गुरुची व्याख्या केली आहे, भूतकाळाचा दुवा आणि भविष्याचा दिवा म्हणजे गुरु. म्हणजे बघा एवढीच मोठी धारणा त्यांनी केली, समाजाची धारणा, सुरेख धारणा केली. त्यांच्या ठिकाणी शान पण होतं म्हणून ही धारणा केली. आणि त्याच्यामध्ये अनेक उत्सव होतात. त्या गणपतीचं निमित्त आपण बसवतो तिथं, पण तिथं काय काय केलं जातं, संगीत खुर्ची केली, म्हणजे महिलांना वेगवेगळे खेळ खेळले जातात, मुलांसाठी वेगवेगळे खेळ खेळले जातात. म्हणजे ह्या कला तिथं सादर आपण तिथं करतो गणपतीच्या ठिकाणी. आणि त्या येतात की नाही, आता गणपतीला 64 होत्या, 14 विद्या होत्या, पण त्यातली एखादी जरी आली आपल्याकडं तरी आपला उद्धार होतो की नाही. म्हणून तसं हे शहाणपण म्हणजे ह्या सणामध्ये सुद्धा कसं आहे, शहाणपण वापरलेलं आहे. म्हणून लोकमान्य टिळकांनी तर समाजाची सुरेख धारणा होईल याच्या निमित्तानं तो उत्सव काय केला, सुरू केला. आणि तो आज उत्सव सगळीकडे मोठ्या प्रमाणात होतो गणपतीचा उत्सव. तसं पाहिलं तर ह्याच्यामध्ये खूप शहाणपण वापरण्याची गरज आहे. तसं पाहिलं आता आपण मूर्त्या बसवतो, 11 दिवस बसवतो आणि ते विसर्जन करतो. पण आजची जी वस्तुस्थिती आहे, आजचा जो ह्या लोकसंख्येची इतकी बेसुमार वाढ, आणि प्रत्येकाला वाटतं मी पण गणपती बसवावा, तू पण गणपती बसवावा. आणि त्या गणपती बसवल्याच्या नंतर अनेक गोष्टी आपण ते आणतो घरी, फुलं म्हणा, हे म्हणा, सगळं ते काय होतं, प्रदूषण होतं. आणि म्हणून सद्गुरूने आपल्याला ज्ञान दिलंय की मूर्तीमध्ये तुम्ही देव पहा, पण तो पाहत असताना तुम्ही तुमच्या स्वरूपाकडे पण पहा, आहे की नाही. पण ते आता काय होतंय, विसर्जन जेव्हा आपण करतो गणपती, तर ते पाणी पुरेसं नसल्यामुळं नद्या काय होत आहे, कचरा टाकून टाकून काय होत आहे, सगळ्या नद्यांचं स्वरूप सगळं बदललेलं आहे आणि तिथं पाणी नाही.
आणि विसर्जन केल्याच्या नंतर काय होतंय, त्या मूर्त्या दुसऱ्या दिवशी बघितलं तर ते आपल्याला 11 दिवस आपण पुण्य कमवतो. आणि परत जर ते जाऊन पाहिलं, ते बघितलं तर ते पावत नाही आपल्याला, एवढी ती म्हणजे अवस्था होते. पण इथे कुठेतरी आपल्याला शहाणपण हवं आहे. म्हणून आपल्या काकांनी परवा हरिपाठ घेतला घरी. त्यांनी दरवर्षी 2 वेळा त्यांच्याकडे, म्हणजे ह्या वर्षी आलो आम्ही, ते म्हणत होते की त्यांची धातूची मूर्ती आहे, आम्ही पूर्णपणे विचार बदलला आणि अशी मूर्ती म्हणजे आम्ही बसवतो, साध्या सोप्या पद्धतीने बसवतो. म्हणजे ही बदल हा झाला पाहिजे. मग त्यांच्याकडे पण आमचे पण विचार आम्ही मांडले की आमचं पण चाललेलं आहे, त्यात आमच्याकडे पण गणपती असतो बरं का, पण आम्ही पण हा विचार करतो की जास्त त्याचं हे होऊ नये, आहे की नाही, त्याचं प्रदूषण होऊ नये, काही वाईट गोष्टी याच्या उगाच काहीतरी त्याचा हे होऊ नये याची काळजी आपण घेतो. आणि कुठेतरी आणि हेच शहाणपण इथं काय केलं पाहिजे, वापरलं पाहिजे ह्या सणामध्ये. आपण हेच शहाणपण आहे. म्हणून शहाणपण हाची सत्यनारायण, आहे की नाही. म्हणून हे शहाणपण जर यायचं असेल तर आपल्याला काय करायचंय, सद्गुरूंचा बोध आपल्याला धरायचा आहे. मग तो कसा धरायचा बोध सद्गुरूंचा, हृदयी धरा परी बोध खरा, हृदयी धरा परी बोध खरा, हृदयी धरा परी बोध खरा, वचनी शुभ बोला, धरला पाहिजे. म्हणून त्याच्यामध्ये काय आहे, शहाणपण तोची सत्यनारायण आहे की नाही. शहाणपण, आपण शहाणपण हा काय आहे,
सत्यनारायणाने. म्हणून हे गीतातून सद्गुरूंनी सांगितलं की हृदयात काय करा, पैंचा बोध धरा आणि त्या बोधातून आपल्याला काय मिळेल, शहाणपण मिळेल. शहाणपण तोची सत्यनारायण, जेथे नारायण तेथे शांती समाधान, जेथे नारायण तेथे शांती समाधान. भले तुमचे होण्यासाठी, भले तुमचे होण्यासाठी इतरांचे भले करा. हृदय धरा पै बोध करा, हृदय धरा पै बोध करा, हृदय धरा पै बोध करा. म्हणून बोधामध्ये काय आहे, शहाणपण आहे की नाही. म्हणून दिव्य बोध, दिव्य साधना आपल्याला काय दिली, सद्गुरूंनी दिली. मग ते काय आहेत, दोन चरण जे आहेत सद्गुरूंचे, आपण चरण पकडतो आहे की नाही. म्हणून पकडायचं असेल तर काय पकडायचं, सद्गुरूंचा दिव्य बोध आणि दिव्य साधना. हे काय आहे, दोन चरण सद्गुरूंचे आहेत आहे की नाही. मग आपण चरण पकडण्यापेक्षा दिव्य बोध आणि दिव्य साधना, ही साधना आणि सद्गुरूंनी दिलेला बोध जर पकडला तर आपल्याला काय होईल, शहाणपण सहज आपल्या हातात येईल. बरोबर की नाही. म्हणून संतांच्या संगतीत राहिल्याशिवाय मग हे सद्गुरूंचा आपण अनुग्रह घेतो आणि घरातच बसतो, आपण सत्संगात येत नाही आणि तिथे जात नाही सारखं सारखं, त्याच्यामुळे आपल्याला शहाणपण येत नाही. काय आहे जीवनविद्या, कसं त्याचं निरसन करायचं आपल्या घरामध्ये, त्याचा वावर कसा करायचा आहे की नाही, ते आपल्याला येत नाही, आपल्याला आहे की नाही, समजत नाही त्याच्याशिवाय. म्हणून प्रपंचात सुद्धा काय लागतं, शहाणपण लागतं आणि परमार्थात सुद्धा काय लागतं, शहाणपणच लागतं आहे की नाही. म्हणून देहासाठी प्रपंच, देवासाठी परमार्थ, देहासाठी प्रपंच, देवासाठी परमार्थ. सुखी जीवनाचा हाती करार, सुखी जीवनाचा हाती करार. संसारी राहुनी, संसारी राहुनी हरिनाम घोष करा. हृदय धरा पै बोध करा, हृदय धरा पै बोध करा. म्हणून काय लागतं, संसारात सुद्धा काय लागतं, शहाणपण लागतं आणि परमार्थात सुद्धा शहाणपण लागतं. इथं येण्यासाठी शहाणपण लागतं ना. मग इथं यायचं म्हटल्याच्या नंतर घरातलं सगळं व्यवस्थितपणे उरकावं लागतं. आता मी इथं आले तर माझं थोडं स्वयंपाकाचं अर्धवट राहिलं आहे की नाही, बिझी होती, थोडा जीव तिकडे राहतो, शांतता मिळत नाही ना, समाधान पाहिजे आपल्याला. आता मला प्रवचनाला इथं सांगितलंय, पटकन मी तसं सगळं सोडून जर इथं आलो तर माझं मन लागेल का, माझं मन तिथे थोडं राहील. म्हणून प्रपंचामध्ये सुद्धा काय पाहिजे, शहाणपण पाहिजे. आता काय इथं यायचं म्हटल्यावर थोडक्यात काहीतरी स्वयंपाकाचं उरकायचं नाही का, थोडासा कुठला खिचडी भात किंवा थोडा मसाले भात असं काहीतरी करून इकडं यायला पाहिजे. मग सगळं होत नाही, मग ते सुद्धा तिथं काय पाहिजे, शहाणपण पाहिजे. मग इथं आपल्याला परमार्थामध्ये यायला पाहिजे, परमार्थ पण पाहिजे, प्रपंच पण चांगला झाला पाहिजे. सद्गुरूंनी हे तर आपल्याला साध्य करायला सांगितलं. काय साध्य, काय वेगळं नाही सांगितलेलं, काही नाही का, वेगळं काही सांगितलंय का तुम्हाला. गुहेत जा, तपश्चर्या करत बसा, कामधंदा सोडा, सगळं सोडा आणि बसा म्हणून सांगितलं का आपल्याला सद्गुरूंनी. किती सुंदर सांगितलंय नाही का. प्रपंच आपल्याला कशासाठी पाहिजे, परमार्थ कशासाठी पाहिजे आहे की नाही. म्हणून हा परमार्थ साध्य करायचा असेल तर प्रपंचात सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे काय करावं लागतं, टिकावं लागतं आपल्याला. प्रपंच सोडता येत नाही आहे की नाही. म्हणून आपल्याला सगळ्यामध्ये काय पाहिजे, शहाणपणच पाहिजे आहे की नाही. म्हणून एकदा काय झालं, एक माझ्या ह्याच्यामध्ये घडलेला एक किस्सा सांगते तुम्हाला. शहाणपण म्हणजे गावी नाही का, आमच्या माझ्या माहेरी म्हणजे आधी लग्नाच्या आधी
आमचे काका जायचे शेतामध्ये आणि थोडंसं अंतर होतं, म्हणजे शेतापासून एक थोडंसं एक अर्ध्या तासाचं अंतर होतं आणि मध्ये एक नदी होती आणि काका शेतात जायचे आणि त्यांच्या हातात घड्याळ असायचं. शेतात जायचे आणि येताना ते काय करायचे, तिथं हातपाय धुवायचे त्या नदीमध्ये, तिथं दगडावर थांबायचे, तिथं हातपाय धुवायचे आणि त्यांच्या हातातलं जे घड्याळ असायचं ते काय करायचे, ते तिथं एक उंबराचं झाड होतं, त्या उंबराच्या झाडाला ते घड्याळ काय करायचे, लावायचे त्या फांदीला आणि हातपाय धुवून ते घरी यायचे. आणि त्यांचं असं व्हायचं, त्यांचा तो स्वभावच झालेला, म्हणजे त्यांच्या ते अंगवळणीच पडलेलं की नेहमी ते काय करायचे, ते घड्याळ विसरून यायचे. म्हणजे घरापासून म्हणजे जवळ अंतर होतं म्हणून ठीक आहे, लांब नव्हतं तसं जास्त शेत आमचं, आणि तिथं ते विसरून यायचे, नेहमीच असायचं बरं का. उंबराच्या झाडाला ते लावायचे आणि विसरून यायचे आणि यायचे घरी आणि थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात यायचं आणि ते म्हणायचे, अरे रे 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 घड्याळ विसरलो फांदीला, तिथंच विसरलो, हातपाय धुवायला धुवत होतो आणि तिथंच विसरलो. आणि मी दिसायचो त्यांना, मग ते म्हणायचे, अरे रे मी तर पळ 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 पळ, मला पळ पळ पाय लावायचे, का म्हणायचे, आता मी घड्याळ विसरलो तिथं पाय याच्या नदीमध्ये आणि ते घेऊन ये घड्याळ जाऊन पळत. आणि मला घड्याळ लावायची खूप हौस लहानपणापासून, एवढी असताना म्हणजे खूप घड्याळाची हौस. आणि तेव्हा ते काय म्हणजे आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे ते काही मिळायचे नाही त्या गोष्टी. आणि त्या काकांचं जे घड्याळ असायचं होतं ना, ते खूप मोठं होतं आणि त्याचा बेड एवढा मोठा, ते त्याचं वरचं हे जे ते खूप मोठं. आणि मला मात्र घड्याळ घालायची खूप हौस. आणि मी काय करायचो, मला पण ती सवयच झालेली, ते काकांचं नेहमीच असायचं, घड्याळ ते हातपाय धुताना विसरायचे आणि मला पाठवायचे, ते नेहमीच असायचं ते. आणि मी काय करायचो, मला तेवढा चान्स मिळायचा ते घड्याळ घालायचं हातामध्ये, आणि तेवढं मोठं घड्याळ मी ते काय करायचो, हातात घालायचो. आणि त्यावेळेला आता माझा हात एवढासा असणार ना, छोटूसा आणि ते घड्याळ कुठं माझ्या हातात बसणार, बरोबर की नाही. आणि मी पण ते घालायचो, मग ते घालताना ते खाली यायचं ना पूर्ण, एवढं मोठं घड्याळ. आणि आमचे काका असे धडधाकट होते, चांगले मजबूत होते, हात पीठ त्यांचे असे व्यवस्थित होते, आणि ते घड्याळ आता मला कुठं ते बसणार माझ्या हातामध्ये, पण मला हाऊस, पण मी ते घालायचो. आणि मग काय व्हायचं, माझ्या वेणीमध्ये जो रबर होता ना, ते पडायचं ना खाली, आणि त्या रबराने मी ते त्याला फिट करायचो आणि घालायचोच पण ते घड्याळ. आणि मग ते काकांना जोपर्यंत आठवण होत नाही तोपर्यंत मी ते घालून फिरवायचो. असं करता करता माझा घड्याळ काय मला म्हणजे नेहमी घालायला काय मिळालं नाही, म्हणजे मिळालं नाही म्हणजे खूप त्याला हे करावं, म्हणजे खूप मला आवडायचं घड्याळ, मला घड्याळ पाहिजे, पण ती व्यवस्था काय झाली नव्हती तशी व्यवस्थित, नाही का. शेतकऱ्यांची आम्ही मुलं, त्याच्यामुळं पैसा आहे ते योग्य वेळी जास्त काय तेव्हा मिळायचं नाही. पण माझे जे मामा होते सारखंच, म्हणजे बघा, इच्छा आपल्या मनात जो काही संकल्प असतो ना, तो मनापासून निरपेक्षपणे जर हे केला तर कुठून तर त्याची व्यवस्था होत असते. आणि ते मामाने आमच्या लक्षात घेतलं, चुलत मामा बरं का, सख्खे मामा पण नाही, चुलत मामाने आमच्या ते माझं हे घेतलं थोडं, आणि माझा म्हटलं संगीताला घड्याळ आणून द्यायला पाहिजे. आणि त्यांनी मला घड्याळ आणून दिलं. घड्याळ आणून दिल्याच्या नंतर मी ते घालायचो, आणि तेव्हाची घड्याळाची चावी, म्हणजे ते चावी लावायला लागायची ना, ती सारखी बंद पडायची, आणि ते बंद पडायचं सारखं. आणि आता आमचं एकत्र कुटुंब म्हणताना आमच्या सगळ्या दोघी तिघी बहिणी होतो आम्ही, आणि ते सारखं बंद पडायचं. आणि मी ते अंगणवाडी शिकवायला जायचो ना, अंगणवाडी शिकवायला जात असताना मी ते घालून जायचो, आणि ते सारखं बंद पडायचं. म्हणून मी सहजपणे एकदा काय म्हटलं तिला, ते सारखं बंद पडते का घड्याळ, त्याला काहीतरी कर, नाहीतर टाक तिकडे त्याला त्या एका ह्याच्यामध्ये भांड्यात पाणी घे, त्या पाण्यात भिजत टाकून दे म्हटलं तिला. सहजपणे तिला म्हटलं, असं नाही का, असं रागाने, म्हणजे असं चेष्टेने असं म्हटलं तिला, ते टाकून त्याला पाण्यात वगैरे भिजत घाल, ते चालत नाही. आणि तिनं काय केलं, तिला खरं वाटलं, म्हणजे पाण्यात भिजत टाकल्याच्या नंतर ते घड्याळ चालू होतं. आणि तिनं काय केलं, ते घड्याळ बाउल मध्ये पाणी घेतलं आणि ते भिजत ठेवलं, आणि मी सहज बोलून गेले आणि तिने भिजत ठेवलं मांडीवर. आणि मी दुसऱ्या दिवशी म्हणते, जाताना मी घड्याळ बघते तर घड्याळ मला सापडे ना, आणि हे खरंच त्याने त्या बाउल मध्ये भिजत ठेवले. आणि मग नंतर घड्याळ शोधत असताना ती म्हणाली की, अगं तुझं घड्याळ मी इथं ठेवले पाण्यात. ती लहान होती, ती पण बहीण पण, तिनं सांगितलं मला इथं एका ठेवलं. मग आम्ही सगळे म्हणजे शहाणपण, म्हणजे तिला ते मी सहज म्हटलं, पण तिनं काय केलं, ते भिजत टाकून दिलं. आणि मग ती आता सुद्धा
येते तेव्हा माहेरी तो विषय काढून आम्ही काय करतो, हसतो. म्हणजे बघ तिला खरंच आता ते पाण्यात टाकायच्या नंतर ते चालू होईल. म्हणजे बुद्धीचे वैभव आणि नाही, तिलाही माहित नव्हतं की ते असं म्हणजे काय सहज पटलं किंवा खरंच पटलं असं काही, तिने टाकून दिलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय लागतं, शहाणपण लागतं, बुद्धी लागती. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राहते सकळ सिद्धी. म्हणून हा जो गणपतीचा उत्सव झाला म्हणजे तो बुद्धीचं वरदान गणपती आहे की नाही. म्हणून त्या गणपतीने सुद्धा काय केलं, शहाणपण वापरलं. कधी, जेव्हा शंकराने पैज लावली दोघांची, कार्तिकेची आणि गणपतीची, कोण पहिला प्रदक्षिणा पृथ्वीला घालून येईल त्यांनी, कोण जिंकेल अशी त्यांनी पैज लावली. आणि गणपती बुद्धीचं वरदान असल्यामुळं कार्तिकेनं काय केलं, मी पहिला यायला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, लगेच तो पळाला आणि पृथ्वीला त्यांनी मोराला घेतलं त्याचं वाहन आणि काय केलं, त्यांनी पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. आणि गणपती मात्र बुद्धी शहाणपण होतं. तर माझं दैवत हे कोण आहे, माझे वडीलच आहे. माझे आई वडीलच कोण आहे, माझं दैवत आहे खरं. म्हणून त्यांनी आई वडिलांच्या भोवती, शंकर पार्वतीच्या भोवत्याने त्यांनी 7 प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांनी काय केलं, पुण्य मिळवलं आणि तो जिंकला. म्हणून अशा गोष्टी घडत असतात ना जीवनामध्ये, तेव्हा काय उपयोगी पडतं, शहाणपण उपयोगी पडतं, आहे की नाही. म्हणून शहाणपण तोची सत्यनारायण आहे. म्हणून हे जे शहाणपण आहे ते आपल्याला कधी मिळतं, सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय ते मिळत नाही. म्हणजे संतांच्या संगतीत राहिल्याशिवाय मिळत नाही. म्हणून संत हे कसे असतात, स्वस्थ असतात, निवांत असतात. म्हणून ते काय असतात, शांत असतात. म्हणून आणि इतर जे असतात ते काय असतात, विषयस्थ असतात. म्हणून ते काय असतात, विषयाकडे जातात. संत कसे असतात, स्वस्थ, म्हणून ते शांत असतात. आणि इतर जे असतात ते काय असतात, विषयस्थ असतात, म्हणून अस्वस्थ असतात. आलं लक्षात. संत जे असतात स्वस्थ असतात म्हणून शांत असतात. स्वस्थ म्हणजे कसं, म्हणजे स्वस्थ म्हणजे एखादी वस्तू आपण घेतो ते स्वस्त नाही. एखादी वस्तू घेत असताना आपण भाव करतो, आहे की नाही. स्वस्त मिळालं, महाग मिळालं, ते स्वस्त नाही. इथे स्वस्त वेगळं आहे अध्यात्मामध्ये संतांचं. म्हणजे स्वस्त म्हणजे शांत असतात म्हणून शांत असतात. संत स्वस्थ असतात म्हणून शांत असतात. आणि इतर जे असतात ते विषयस्थ असतात म्हणून काय असतात, त्यांचं मन म्हणजे विषयस्थ झालेलं असतं ना, म्हणून ते अस्वस्थ असतात. म्हणून आपण काय असतो, इथं स्वस्थ होण्यासाठी येतो, बरोबर की नाही. म्हणून समाधानी होण्यासाठी आपण इथं येतो. म्हणून समाधान हेच आपल्याला अंतिम ध्येय आपलं काय आहे, समाधान आहे आपलं, आहे की नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलंय, रस सांगितलेत आपल्याला, नवरस. आता नवरसापैकी भरपूर नवरस म्हणजे 9 रस आहेत आपल्या जीवनामध्ये. प्रत्येकाच्या